लोकशाहीचे 4 स्तंभ आहे आणि त्यातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा जर स्तंभ कोणता असेल तर तो पत्रकारिता आहे. म्हणजे जगाच्या ज्या सर्वोच्च न्यायाधीश जो आहे तर त्याला पण असं वाटतं की मी कोणासमोर व्यक्त झालं पाहिजे तर तो पत्रकार आहे. त्याच्यामुळे पत्रकारितेमध्ये आणि एका लेखणीच्या याच्यामध्ये इतकी ताकद आहे की आपण जग त्या माध्यमातून जिंकू शकतो. म्हणजे एक छोटंसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर गडचिरोलीसारख्या छोट्याशा गावामधल्या एक नक्षलवादी जिल्ह्यामधल्या एक छोट्यासा गावाचा पाणी प्रश्न जर एका पत्रकाराच्या लेखणीमुळे जर तो सॉल्व्ह होत असेल आणि तो कायमस्वरूपी तिथला पाणी प्रश्न मिटतो, इतकी ताकद ह्या लेखणीमध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जर समाजामध्ये जे चाललेलं सगळं वातावरण आहे त्याला जर कुठेतरी वाचा फोडायची असेल, म्हणजे लोकांचा आवाज बनवून जर आपल्याला पुढे यायचं असेल तर पत्रकारितेपेक्षा दुसरं माध्यम मला नाही वाटत की खूप प्रभावी असू शकतं. त्यामुळे पत्रकारिता आणि पत्रकार जो काही आहे, जो चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा, जी संविधानाची आणि तत्त्वमूल्यवाली पत्रकारिता जी आहे ती या निमित्ताने करण्यासाठी पत्रकारिता विषय निवडला.